या नात्याला काय नाव द्यावं आणि ते कसं सांगावं मला शब्दात नाही सांगता येणार. पण ज्या ज्या वेळेला मी अडचणीत होते, ज्या ज्या वेळेला मी आता काय करू हा प्रश्न फार मोठा माझ्यासमोर उभा राहिला, मी स्वामींपुढे जाऊन बसते, मी त्यांच्याशी भांडते, मी त्यांच्या पुढे रडते. आणि मी भांडते म्हणजे खरंच भांडते, म्हणजे त्यांना विचारते की हे असं का, हे माझ्या आयुष्यात का, आणि जर हे असं करायचं होतं मग हे असं असं का घडलं. माझा नवरा आजारी होता आणि डॉक्टरने हात वर केले होते, काय आम्ही काहीच सांगू शकत नाही. अशा वेळेला काही जेव्हा आपल्याला माहिती की आता डॉक्टर सुद्धा हात वर करतात, काय माझं एकच म्हणणं होतं, तर एकतर ह्याला वाचवा, नाहीतर आत्ताच घेऊन जा. म्हणजे मला माहित नाही आता हे बोलणं कितपत योग्य आहे, मला कोणी ऐकतील ते म्हणतील की ही अशी कसे बोलते, पण ती सिच्युएशन मला माहिती काय होती. जर त्यातनं ते बाहेर पडला असता आणि परत 2 वर्षांनी तीच काम, मी कदाचित काम नाही केलं ना, म्हणजे मी घरात बसून राहिले तर मी आजारी पडेल. मी सतत काम जर करत राहिले तर मी इतकीच उत्साही असते. आम्ही रोज सकाळी 7ला येतो, रात्री 10ला जातोय. आणि या सगळ्या वातावरणात ना, म्हणजे मेकअप रूम, कॅमेरा, लाईट्स, हेच आयुष्य मला वाटतं माझं. मी याच्याशिवाय काही विचारच नाही करू शकत. म्हणजे जसं माझ्यासाठी मी म्हणते की डान्स माझं पॅशन आहे. सत्ता की शांतता? शांतता. डावपेच की भावना? भावना. प्लॅन ए की प्लॅन बी? प्लॅन ए की प्लॅन बी? प्लॅन ए. पाणीपुरी की वडापाव? पाणीपुरी. चहा की कॉफी? चहा. ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल. माउंटेन पर्सन की बीच? मला माउंटेन. येस. जर खऱ्या आयुष्यात कोणी दामिनीच्या स्वरूपात आलं तर मैत्री करायला आवडेल का? दामिनीच्या स्वरूपात नाही आवडणार. म्हणजे मी जे कॅरेक्टर पडद्यावर करते आणि मी प्रत्यक्षात जे आहे, आता जे माझ्यासोबत बरीच वर्ष काम करतायत किंवा जे सातत्याने इथे काम करतायत त्यांना माहितीये की पडद्यावरचं एक माझं वेगळं रूप आहे. पण मी भावनिक खूप आहे, मी खूप इमोशनल आहे. मला पटकन रडू येतं छोट्या छोट्या गोष्टी. मी आत्ता जे बघतेय, मला पटापट नावं नाही आठवणार, पण राकेश बापट तो खेळतोय कितपत काय माहित नाही, पण एक व्यक्ती म्हणून ते मला छान वाटतंय. आणि ही प्राजक्ता एक आहे. बाकी शार्प माइंड, म्हणजे जे आपण म्हणू ना की जरा तोंड कमी बंद ठेवलं तिने तर ती जास्त ती मला वाटते पुढे. म्हणजे ती तन्वी जी उत्तमरित्या खेळते, तिला कळलाय गेम काय आहे तो.